Good morning, everyone. Unit 2.4. Listen, an epitome of courage. Part 2. Now we will see the explanation of this part. In the meanwhile, the diseases worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. The study of black holes sparked his imaginations with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what was known as Lie algebra. Now we'll see the दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीरावर ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंगत्व आले. PhDसाठी त्यांनी ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. आता ते व्हीलचेअरवर बसून होते. त्यांच्या हाताचे व वाणीवरचे नियंत्रण सुटले होते. नियंत्रण नव्हते. त्यांना त्यांच्यावरती काही काम करता येत नव्हते. असं असताना देखील त्यांनी त्यांचं कार्य पुढं चालूच ठेवले. कृष्णवीराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. त्यांनी केलेले अनेक योगप्रवर्तक विधानाचे आणि सिद्ध झालेले सिद्धांताचे हादरून टाकले होते. इतर शास्त्रज्ञांच्या मते विश्वाची निर्मिती किंवा सुरुवात एका प्रचंड विस्फोटात होऊन झाली होती. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन्सनी लाय अल्जेब्रा त्यांनी बिग बँग ही थिअरी व्यवस्थितरित्या स्पष्टपणे सर्वांच्या समोर मांडली आहे. आणि त्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्रा हे एक सिद्धांत मांडलं होतं त्यांची ही थिअरी प्रूव्ह करण्याकरिता. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawkins is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a Fellow of the Royal Society and a member of the U.S. National Academy of Science. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरीही संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थितरित्या मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिन्स विज्ञानातील गहन अशा विषयामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांना अनेक पदव्या देखील मिळालेल्या आहेत. खूप अभ्यास केलेला आहे त्यांनी. अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य देखील ते आहेत. म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप सारी त्यांची कामगिरी केलेली आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड Einstein's equal in intelligence, Dr. Hawkins is a very humble man, a simple, down-to-earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid
that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. आता आपण ह्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहूया. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ह्यांची तुलना आइन्स्टाईन बरोबर केली गेली आहे. आइन्स्टाईन पण त्यांच्या शतकातले एक महान वैज्ञानिक होते. असं असताना देखील डॉक्टर स्टीफन्स जमिनीवरतीच राहिले. म्हणजेच त्यांनी सर्वसामान्य लोकांसारखंच जीवन जगायचा प्रयत्न केले आहे. त्यांनी कधीही त्यांच्या कर्तृत्वावरती घमंड केलेला नव्हता. त्यांनी आपलं जीवन एक साध्या रीते जगले होते. त्यांनी खूप सारे बुक्स लिहिलेले आहेत. स्टीफन हॉकिन्स ह्यांनी खूप सारे पुस्तकं, खूप सारे सिद्धांत लिहिलेले आहेत. परंतु त्यांनी जे काही लिहिलेले ते नॉन सायंटिस्ट किंवा नॉन सायन्स म्हणजे वैज्ञानिकमधले ज्यांना माहिती नाही विज्ञानमधले त्यांना देखील ते सहजरित्या वाचता येऊ शकते व ते घटना समजू शकतात. अशा रीती त्यांनी पुस्तक लिहिलेले. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ह्यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स हे एक खूप प्रसिद्ध असे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला खूप सारी विज्ञानामधली माहिती मिळत असते. हे एक ह्या शतकातली बेस्ट सेलर म्हणजे खूप विकले जाणारे पुस्तक आहे न्यूयॉर्कमध्ये. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawkins, the quintessence of optimism and hope, says, "Not very different from the rest. I try and lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things. It prevents me from doing which are not many." इथं डॉक्टर हॉकिन्स यांना प्रश्न विचारण्यात आला होता की त्यांना ALS सारखे भयानक आजाराने ते ग्रसलेले आहेत, तर त्यांना ह्याबद्दल काय वाटतं. त्यावरती त्यांनी खूप सरळ आणि साध्यारीते उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की मी इतरांपेक्षा काही वेगळा नाही आहे. स्टीफन हॉकिन्स म्हणतात की त्यांनी त्यांची आशा सोडलेली नाही आहे आणि आशा न सोडल्यामुळे त्यांचे ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत त्याच्यावरती रिग्रेट म्हणजे त्रास न करता, त्रागा न करता ते त्यांचे जीवन आनंदाने जगत आहेत. Dr. Hawkins firmly believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Like Dr. Hawkins, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ठामपणे म्हणतात की काही शतकानंतर मनुष्य शोधून काढेल हे सिक्रेट की हे विश्व कसं निर्माण झाले. या विश्वामध्ये दडलेले गुण, दडलेले रहस्य मनुष्य शोधण्यामध्ये कामयाब होतील. आपल्या इतिहासात जे काही आहे ते देखील शोधण्यामध्ये माणसाला वेळ लागणार नाही असे हॉकिन्स. कालांतराने मनुष्य या जगातलं, या सृष्टीतलं गूढ रहस्य जे दडलेलं आहे ते शोधून काढण्यात यशस्वी होऊ शकते असं ठाम मत डॉक्टर हॉकिन्स यांचं आहे. डॉक्टर हॉकिन्स यांच्यासारखे दुर्मिळ आजाराने ग्रासलेले डिसेबल असे काही लोक आहेत, परंतु त्यांच्यावरती दया न करता त्यांच्यावरती अभिमान आणि गर्व माणसांना असायला हवा. कारण का ते फक्त अपंगत्वच नसतं त्यांच्यामध्ये, परंतु बुद्धी देखील असते आणि ते त्या जोरावरती काही करू शकतात. हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स
यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. मनुष्याने जर ठरवलं तर त्याच्यापुढं कोणतीही अडचण येऊ शकत नाही. सर्व अडचणींवरती मनुष्य मात करून आपलं जीवन सुखी समाधानाने जगू शकतं व इतरांपुढेही मोठा आदर्श ठेवू शकतं, हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. अशा रीती आपण डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा धडा पूर्णरित्या पाहिला आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला बोध मिळते की मनुष्याने आपलं जीवन आनंदाने जगायला